प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय. नमस्कार मित्रांनो, कसं काय आहात? बरं आहेत ना तुम्ही? आणि मी राईडला चाललेलो आहे, ते पण रायगडला 6 जून म्हणजे आपल्या धन्याचा राज्याभिषेक बघायला. तुम्ही बघू शकता सगळेजण आम्हाला बाय करतायत, कारण का काही जणांना जाता येत नव्हतं म्हणून ते आम्हाला बघून ते रायगडला जातील अशी त्यांची अपेक्षा असते. खूप बायकर्स निघाले होते, खूप म्हणजे खूप. मी आता पनवेलला पोचलो तर खूप सारे बायकर्स भेटले, कारण का प्रत्येकाचं कर्तव्य आहे जाणं रायगडावरती, कारण का तो राज्याभिषेक सोहळा बघणं ही खूप मोठी गोष्ट असते. आणि मी पण ती गोष्ट करण्यासाठीच निघालो होतो. रात्रीचे 10-10:30 वाजले होते, आम्ही निघालो होतो आणि खूप भारी मजा येते. आणि तुम्ही बघू शकता की प्रत्येक गाडीवरती एक भगवा झेंडा आहेच, आणि ती सगळेजण चालले होते. आणि सगळेजण माझ्या गाडीवरती तर मोठा भगवा झेंडा होता, त्यामुळे सगळेजण मला खूप जास्त बघत होते. आणि बघा, हा माझा एक मित्र भेटला, तो राहतो ठाण्याला. त्यांनी रायगडला जायची इच्छा होती त्याची, पण त्याच्या गाडीचा प्रॉब्लेम झाल्यामुळे तो नाही जाऊ शकला. पण त्यांनी मला ऑल द बेस्ट बोलला, आणि तो बोलला की मी तुझ्यापर्यंत ॲटलिस्ट मी थोडी तरी राईड करेन तुमच्यासोबत, म्हणून तो आमच्यासोबत आला. त्याला पण खूप भारी वाटत होतं. तो पण एक रायडर आहे. नक्कीच मी त्याची बायोमध्ये लिंक टाकेनच, तुम्ही ते नक्की त्याला सबस्क्राईब करा. आणि खूप मजा येत होती, खूप म्हणजे खूप मजा येत होती. त्यानंतर मला असं खूप भारी दृश्य भेटलं की वॅगनर तुम्हाला दिसते राईट साईडला, त्याच्यामधनं एक ताई माझा एक फोटो काढत होती, कारण का तिला खूप सुंदर वाटलं माझा झेंडा. माझ्या गाडीवरती ज्या सामग्री होती, जे सगळे रायडिंगचे सगळे मी इक्विपमेंट्स घेऊन चाललो होतो, त्याला खूप तिला भारी वाटते. म्हणजे फोटो आणि खूप वेळा व्हिडिओज काढले, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल. त्यानंतर आम्ही फायनली 3-3:30च्या दरम्यान रायगडच्या इकडे नायगाव हे जे एक शहर आहे, म्हणजे एक गाव आहे, तिथे पोचलो. आणि त्याच्या थोडंसं पुढे गेल्यानंतर तुम्ही बघू शकता आम्हाला आमच्या राजाच्या रायगडा जाण्यासाठी जी कमान असते, जी मेन कमान जी नायगावमधनं जाते, ती कमान आम्हाला दिसली. तुम्ही बघू शकता खूप भारी कमान आहे ती. हे बघितलं, ही कमान आहे. आणि सगळे शिवभक्त इथे थांबले आहेत सगळे फोटो काढण्यासाठी, कारण का या कमानीच्या थोड्याच अंतरावरती माझ्या धन्याचा, माझ्या महाराजांचा गड म्हणजे रायगड तो आहे. तर खूप मजा येत होती, खूप म्हणजे खूप मजा येत होती, कारण का सगळे शिवभक्त आपल्या गाडीला भगवा घेऊन सगळेजण चालले होते. आणि सगळ्यांमध्ये एकच होतं की राज्याभिषेकाला पोचायचं आहे. आम्हाला खूप लेट झाला होता, कारण का 5 तारखेपासूनच राज्याभिषेक चालू असतो. तुम्ही बघू शकता गाड्या खूप म्हणजे खूपच गर्दी होती तिकडे. तर सगळेजण आले होते राज्याभिषेक सोहळा बघण्यासाठी, आणि एकच नाव होतं ते, जय भवानी जय शिवाजी. नंतर आम्हाला एक खूप चांगले काका मिळाले, कारण का राज्याभिषेकला जाण्यासाठी सगळ्या पार्किंग हे खूप लांब होते रायगडाच्या किल्ल्यापासून.
तर आम्हाला गाडींची सुविधा होती, बसची सुविधा होती आणि जे आमचे ST वाले काका होते त्यांनी आम्हाला चालताना बघितलं आणि त्यांनी जी बस डायरेक्टली आमच्यासाठी रुकली आणि बघू शकता लाखोच्या संख्येने म्हणजे आता गाडीमध्येच किती पब्लिक भरली, अशी कित्येक गाड्या कित्येक पायी जाणारी माणसं रायगडावरती पोचले असतील आणि सगळ्यांचा एकच जयघोष होता, जय भवानी जय शिवाजी. आणि खूप भारी माहोल झाला होता. सकाळची 7, 4, 4:30, 5च्या दरम्यान ही गोष्ट आहे. आणि तुम्ही बघू शकता हेच काका होते, त्यांनी आम्हाला बघितलं आणि त्यांनी आम्हाला गाडी थांबवली. आणि ST तर आमची लालपरी सगळ्यांच्या सेवेसाठी तत्पर असते. नक्कीच काकांना थँक्यू सो मच, कारण त्यांनी 3.5 ते 4 किलोमीटरचं अंतर होतं हे आम्हाला त्यांनी लगेच गाडीमध्ये बसवलं आणि आम्हाला रायगडच्या दिशेने घेऊन गेलं. आणि हळूहळू जसं रायगडचा किल्ला आम्हाला दिसत होता, जवळ येत होता, तो आम्हाला धडधड वाढली होती. आणि बघू शकता हा शेवटचा प्रवेशद्वार, तिथून रायगड किल्ला जवळ दिसतो तिथे आणि सगळी लाईटिंग होती. आणि तुम्ही बघू शकता सगळ्या ढगांमध्ये तो बिछरलेला होता आमचा रायगड किल्ला, आमचा दुर्गराज रायगड. खूप भारी वाटत होता आणि सकाळ आता ऑलमोस्ट झाली होती आणि सगळे लाईटिंग सगळी सुविधा मस्त झाली होती तिकडची. आणि जसा जसा रायगड जवळ येतो तसं तसं आम्हाला खूप भारी वाटत होतं, धुक्यांचं वातावरण झालं होतं. अख्खा रायगडच्या धुक्यांनी पूर्णपणे ढगांच्या चादरीमध्ये पसरला होता. फायनली आता आम्ही चाललो आहे गडाच्या पायथ्याशी आणि आम्हाला खूप चांगले काका भेटले होते. बघू शकता आमचा मया हा माझ्या गाडीवरती होता. आता सेट ही आमची गँग, हा आमचा न्यू मेंबर, ही आमची तलवार. बघू शकता 6 जूनची लगबग नजारा बघा ना यार. हे छोट्या हे छोट्या इकडे बघ, तू का आलाय? इकडे बघ. मी विचारू तुला, तू का आलाय इथे? कशासाठी आलाय इकडे? राज्याभिषेक बघायला आलाय? आवडते तुला? हे आपले छोटे मावळे आत्ता गड चढतायत. छोटे नाही बोलू, अच्छा मोठे मावळे ते गड चढतायत. आणि तुम्ही बघू शकता खूप गर्दी आहे, खूप म्हणजे खूप. अजून गडाचे दरवाजे बंद आहेत, राज्याभिषेक चालू आहे. हाय अरे बापा, तू पण बनवतो? युट्यूबला बनवतो? अच्छा. मध्ये जागा द्या दादा. हर 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 महादेव. हे लाल टी शर्ट वाला होतं का? फायनली हा गड दिसला, फायनली हा बुरुज दिसला. बघू शकता शिवभक्तांची गर्दी.
अंकित पाटील यांच्यासाठी एक सूचना आहे. नियंत्रण कक्षाजवळ त्यांची शिवकन्या वाढ होत आहे. शिवकन्या अतिशय लहानची मुलगी नियंत्रण कक्षाची आहे. अंकित महेश पुढे ला मजा येते तो बघ. अजून अर्धा गड पण आला नाहीये. राजो फुल आहे ना. सकाळी 4 वाजता गड चढायला चालू केला होता. आत्ता 11 वाजलेत अजूनही पार नाही झालाय. बघूया महाराजांना मुजरा करण्याला अजून किती तास लागतात. पण शेवटी केल्याशिवाय राहणार नाही. केल्याशिवाय करू सोन्या मोहरारी राजा तुझा अभिषेक. वाहू खांद्यावर पालखी तुझी साजरी सुरेख. हे मराठी या मुलका आज तख्त लावलं. अन शिवराज माझ छत्रपती सोबले. सान थोर कुणी नाही 18 पगड भाई. येती एक ठाई हित मुजऱ्याला. अन 350 वर्षा मागे सिंहासनी वाघे. अन बसला दिमा खाते. अन तोच 16 सुखाचा पृथ्वी मोलाचा. कोरावा काळ जाते, कोरावा काळ जाते. फायनली पोहोचलोय रायगडावरती. रायगडावरती खूप गर्दी आणि खूप ऊन आहे. तुम्ही बघू शकता अंगाची पूर्ण वाटोळ झालंय. खूप म्हणजे खूप ऊन आहे. सो खूप आत्ता संभाजीराजे पोहोचले. त्यांना बघितलं. 16 संपला होता. आता 26 येतोय. एक बघूया. सो रायगडावर मॅगी प्लॅन. काही जेवायला भेटलंच नाही म्हणून मॅगी बनवायला लागते. ही परिस्थिती आहे, खरी परिस्थिती आहे. रायगडावर पाण्याची पण सोय नाही. तुम्ही हे बघू शकता. एक हिरवं पाणी आम्हाला दिलं जात आहे पाण्याच्या नावाखाली. खरंच पण
मॅगी प्लॅन. सो फायनली संध्याकाळ झालेली आहे आणि मी निघतोय आपल्या रायगडावरून. खूप काही गोष्टी घडल्या, खूप आशा अपेक्षा घेऊन आलो होतो या राज्याभिषेक सोहळ्यासाठी, त्या नाही घडल्या. मी ते सविस्तर माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगेनच. तुम्ही बघू शकता हा होळीचा माळ रिकामा झाला आहे आणि ते मॅगी करून खाल्ली होती ना, आता त्याचा टोप धुवायला चालले आम्ही सगळेजण. आता नंतर राजाचं दर्शन घेऊन आपल्या मालकाचं, आपल्या धनाचं दर्शन घेऊन निघणार. केस बिस खूप म्हणजे खूप खराब झाले, ते सगळे होणारच होते, पण व्ह्यू एक नंबर आहे. मी रायगडाला कधीच दोष दिला नाही. रायगड होता, आहे आणि राहणार, आणि महाराजांची अस्मिता या बाधित राहणार. फक्त काही गोष्टींमुळे त्या चुकीच्या घडल्या, ठीक आहे. त्याचा सविस्तर मी तुम्हाला त्याचं पूर्ण विश्लेषण देणार आहे या यूट्यूब चॅनलमध्ये, आणि नक्की त्याचं काय झालं ते. रणवाद्य ही कडकडे भगवन शाने चढे उंच आभाळाला भिडे अभिमाने दाटला मुघलातील निजामशाही अवघ्या चिरडल्या पायी राज्य मराठ्याचं होई असं दाही दिशेला. मुघलातील निजामशाही अवघ्या चिरडल्या पायी राज्य मराठ्याचं होई असं दाही दिशेला. वाहू खांद्यावर पालखी तुझी साजरी सुरेख. हे मराठी या मुलका आज तख्ताला भला, हे मराठी या मुलका आज तख्ताला भला. आणि शिवराज माझं छत्रपती सोवले, शिवराज माझं छत्रपती सोवले, आणि शिवराज माझं छत्रपती सोवले. रायगड पूर्ण आज शांत झाला आहे. 6 जून रात्रीचे 12 वाजलेत आणि व्ह्यू तर एक नंबर आहे यार. आणि आम्ही गाणी वाजवत वाजवत चाललोय आम्ही. माझ्या राजाचा सर्वात सुंदर हा रायगड असाच बाधित असावा हीच देवाचरणी प्रार्थना. फायनली उतरलोय गड, आणि तुम्ही बघू शकता हा फक्त 10% कचरा आहे, फक्त 10%. झाली आमची आषाढी वारी, जशी रायगडाची वारी. 2026चा राज्याभिषेक सोहळा खूप आनंदमय गेला आणि खूप भारी वाटलं. या रायगडाचं अविस्मरणीय हे दृश्य बघून मी डोळ्यात साठवून घरी निघालो आहे. परत नक्की 2027ला याच जोशामध्ये 6 जूनला नक्की येऊ आणि संपूर्ण राज्याभिषेक नवीन एका वेगळ्या अनुभवाने पाहू. तोपर्यंत धन्यवाद. कारण